नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते. काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. राज ठाकरेंची भूमिका आणि ही असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र या संदर्भात कोणताही निर्णय झाल्याचं नसल्याचं सुद्धा राऊतांनी यावेळी म्हटलंय. तर काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे निर्णय घेण्याचा अधिकार नाही असंही सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. तर ज्यांचं नेतृत्व दिल्लीत ते दिल्लीमध्ये निर्णय घेतील असंही राऊत म्हणाले. आता मी तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो. येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. त्याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे. जसं शिवसेनेचं आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये. काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही, हे मान्य केलं पाहिजे. जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते. त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत. काँग्रेसचंही तसंच आहे. महाराष्ट्रात 3 पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. एक पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत, ते दिल्लीत निर्णय घेतील आणि दुसरे जे 2 पक्ष सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा निर्णय अमित शहा घेतात, कारण तो त्यांचा मालकीचा पक्ष आहे. ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील. आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत. आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ आणि उद्याच्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इतर माननीय शरद पवार साहेब सामील होत आहेत. आणखीन एक महत्त्वाची बातमी. उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटणार असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि पवार सुद्धा असणार आहेत असंही राऊतांनी म्हटलंय. उद्या उद्धव आणि राज ठाकरे यासह पवारांची एकत्रित पत्रकार परिषद होईल असंही संजय राऊत म्हणाले. उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांना भेटत आहोत, एक निवेदन देत आहोत, त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्यानंतर उद्या 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. या शिष्टमंडळात माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय हर्षवर्धन सकपाळजी, माननीय राज ठाकरेजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, त्यानंतर कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड सुभाष लांडे, रईस खान, असे जयंतराव पाटील शेका पक्षाचे, या सगळ्यांना आमंत्रित केलेले आहे आम्ही आणि सगळे